तर अशा प्रकारे पूर्ण दिवस झालाय फिरून आणि आता संध्याकाळी मला फिशिंग करायची होती, म्हणजे एक्सपिरियन्स करायचा होता फॉर द फर्स्ट टाइम. कारण आमच्या गावी जी नदी आहे ती इतकी नाही आहे, म्हणजे वाळ वगैरे काहीच नाही आहे. सो तिथे फिशिंग पण कोणी जास्त करत नाही. तर लकी दादाला मी इन्सिस्ट केलं की मला थोडंसं काहीतरी म्हणजे फिशिंग करायची आहे किंवा खेकडे पकडायचे आहे तसं काहीतरी. मग लकी दादा तर मला घेऊन आला. येस, आता आपण खेकडे पकडायला जाऊया आणि फिशिंगला आपण सकाळी जाऊया, कारण रोमन बोरकरच्या टेक्निकने आपण सकाळी बोयर मासा पकडू शकतो. तर आपण ते सकाळी करूया. आता आणि आपल्यासोबत आहे साईराज, रोमन, ही इज रोमन, आणि बंटी कांबळी आणि अजगनीवरून अमोल साहेब. सो चला जाऊया. सारी अरे नाही रे बाबा, त्याचे या असत ते कपडे होते. गवरी ए साईराजला धरा रे. आम्ही जाताना फक्त इथे बंटी कांबळी बॅग आज जायचं. ए थांब, कुर्ली घेऊन गेली बघ. तुला बोललेलो मी, जा पटकन उचल. काय कुठे आहे कुर्ली? कुर्ली मास बाहेर घेऊन गेली आणि काय बांधलं त्याचं त्याला कोणी बांधलेलं आहे? मोठी आहे, त्यानंच बांधले. इथे आली, या साईडला दिसते. माहिती दिसते. जिला पण तर बारका आहे नेमका. कुर्ली दिसते तुला? हे काय? हे मोरीचं मांस म्हणतात त्याला. ओके. जे खेकड्याला अट्रॅक्ट करण्यासाठी, जाळ्याच्या जवळ आणण्यासाठी ते मांस बांधलं जातं. पण हे कसलं आहे म्हणजे? मोरीचं म्हणजे बेबी शार्क. अच्छा, बेबी शार्क. बेबी शार्कचा मांस आहे. आता ते खातं काय? हा, कुर्ली बसून खाते ती, ते जाळ्याच्या सेंटरला येऊन. प्रत्येक फिशचं वेगळं वेगळं असतं. कळलं आता कशी टाकायची? एवढ्या आतमध्ये जाऊन बांधलेलं. काही डेंजर. 2 आख्या आपण काढले, दोनात पण आपल्याला काहीच नाही मिळालं. म्हणजे एकाच होती पण ती सुटली. हा, ती सुटली. तिने मांस आख्याच्या बाहेर नेले, त्याच्यामुळे सुटलं. दुसऱ्या ह्याच्यात काय नाही भेटलंय, कारण भरती आताशी चालू झाली आहे नुकती. आता बघूया आपण तिसऱ्या ह्याच्यात काय भेटतं आपल्याक. चल चल, बाजू चल लवकर फटाफट. बघ गावलात ना तर जाताना. गावला काय? छोटी आहे पण बोनी झाली आहे. बोनी झाली. पण तिला डिके बिके काय नाही. हे मी उचलू? अगदी राईट छोटी मारायची. नाही, पण तिला डेके पण नाही. कला ही कशी आहे? खाल्यान ना, खाल्ली आणि गेली. खाऊन जातात. हे नाही तर थैली काढ सांगते तुला.
डोंगरावर येतो. हे बघ ही आणि पहिली याच्यात ना गॅरंटेड भेटणार मी तुला सांगतो की. चला पुढे जाऊ. तर हवामान खात्यानं अंदाज दिलेलो असा पहिल्या आणि चौथ्या याच्यात नक्की गावतलो. तर आता आपण जाऊया पुढे. तर ह्या दऱ्याखोऱ्यात जर तुमका जिवंत राहायचं असाल तर असाच कुर्ले वगैरे पकडूचे लागतले आणि ते खाऊचे लागतले. तर चंद्र ह्यो रात्रीचो थरार अनुभवासाठी तुम्ही बिंदास मुलगीच्या ब्लॉगवर नक्की बघा. आम्ही आहे आणि या सगळ्या ह्याच्यात खास आकर्षण म्हणजे साईराज कीर. साईराज कीर नको रे, मी पाठसून तुझ्या बरोबर येतो म्हणून तुला म्हणतो. ओ माय गॉड. ओई ग काटे रे काटे हा हा जाऊ. अरे डायरेक्ट पायच खाली गेलो. ब्लॉग मध्ये टूक टाका. इथं माझी शिवी आली. अरे नाही पाय कसला खाली गेला 2 मिनिटासाठी. काय कळाकच मार्ग नाही. हे पाठी काय दिसणार नाही रे. जमा होत रे. कॅमेरा चालूच आहे माझं. पहा देवा गणपती गजानन महाराजा. काहीतरी मोठा साखा म्हणजे रे महाराजा. काय नाही सगळी मेहनत फेल. हळू टाका. जवळ टाकू काय बाजू की दुसरी. इथे प्रकाश कसलो समोर समोर. आता तरी काहीतरी येऊन दे रे महाराजा. हाय 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 हाय. तू असा लागलं. ही बघ छोटी छोटी नाही मरिया नाही ती खाली होती. हे बघ हे बघ हे ओ माय गॉड. सनसनी सनसनी सनसनी. काय हात घालतो मेड झालं काय. मला वाटलं ते खाली बिली काय नाही करायचं. खाली करायचं मला. नाही नाही नको. बोट घेतलं ना तोडू काय ते. हे तू अजिबात इथे खाली खायला करू. तोडलं तर मग खराब होतील. धरलं धरलं रे. बादली घेऊन. ए बादली. ए बादली बादली. अरे हा मग उरडू नको उरडू नको. काय करताय ती. त्याला पाठव ना बादली घेऊन. बघितलं डेंजरस एक्सपिरियन्स ना. अरे नाही तू आज काय गेला बोट तुझं तोडून टाकी. खरोखर रडत म्हणजे आवाज काहीपर्यंत जाईल माहिती का. कधीच आहे ना डेंग्याच्या समोर हात नाही ठेवायचा. पण तो एवढा लांब मारू शकतो. मारू शकतो मारू. ना, पकडल्यांना अच्छा. सोडूच नाही बोट तोडती. बोलणार नाही. फर्स्ट एक्सपिरियन्स तुझा. विना नांग्यावाले पकडलेत मी. काय नाही माका कारण हे नाही असते. पकडले. उद्या पवार काका पवार Direct माझ्या राम. काकांचं नाही माझ्या दादाचा बोट पकडलेला. हे त्याला सांग लवकर यायला. अरे लवकर या. काय साडी नेसता बाई की. ते का थाय उभं करून ठेव. साईराजच्या तिकडे अडकवून ठेव. साई तिकडे उभा राहा. तुम्ही पायव ना कसा ठेवलाय. ती पण हीच साईज होती. ह्याच्यापेक्षा मोठी होती ती
ये लवकर काय करतोस आहे येते का पाया पडून लकी पाया पडते का पाय नाही लावणं काय पाय नाही लावणं पाया पडते का अमोल हे टाकशील ना कुठे काय टाकशील काय बघती आम्हाला फक्त एखादी तू काढशील ती? काय करू काय काढ हा इतक्यात नाही काढणे मी पकडलं पकडलं हा सोड थांबले बादली जवळ घे टाक. तो वर येत चाकू कशाला घेतोस त्याच्यात आता अरे तू वर येत तू धरून तो चूक घ्या टाकून चाकूच धरले बाहेर बसून सांगा सगळी जवळ कर बघूया ना. असा बॉड घालशील ए असा बॉड घालशील चुरी घालतात ठेव ना ते मला बघायचं. गेला माझा अच्छा, कसा पकडतो तो अच्छा ओके ओके ओ माय गॉड कसं हे वाटतंय असं पकडलं बोट असं गरीब हे बघ. ओके चाकू चाकू दाखव चाकू दाखव चाकू नाही भेंडी असं मला पकडलं तुला देतो मी टेक तू थांब रत्नागिरी गेल्यावर देत तू का बरोबर आवाज येतो खाट खाट असं काहीतरी वेगळं टाक काय ग दादा रक्त येत दोन आहेत असं दोन 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 मज्जा मज्जा तो काय बाजू काय एकच दगड बाल्टी आहे इकडे मोठी साईज आहे बघ साईज बघ भरभरलेली आहे एवढी होती ती साईज बघ साईज मस्त दोन बोललो पण याला लाकूड मला नाही लाकूड तर लाग वरण अडकवू येत ब्लॉग मध्ये अरे ही बडी आहे दोन दोन ही बघ मोठे केवढे. मोठे. आता कसं वाटतंय लकी विचार मार गौरी गौरी काय फुसफुस त्याच्यात मासा आहे का बघ? क्या फुसफुस आहे दिसत नव्हतं मला केवढी साईज कुठे आहे आहे मास इसने इसको पकडा आहे गेलो कुठे मास खाल्लं मास खाल्लं. याच्या पोटात आहे. हे का पकडले अजून किती वडायची आहे? म्हणजे एकमेकांका त्याचे पकडले पाय हे बघ पकडले हो. तर ह्यानं मास सगळा खाल्लेला याने संपवू द्या होता सटका होता तेवढ्यात गावलेलो गेम झालो ती घ्यायचो एक अप एक अप एक अप आता दुसऱ्या ह्याच्यातला मास काढून जायला होता काय कापू कापू करतोस आहे? अरे धार नाही आमल्या काप मारी काय करतोस तू तुका कळतं का नाही असं कापतात आई लागलं ना आंबलेख लागला म्हणजे झालं आंबलो भाऊ डबल टेबल गाठ मारत निसरडी मारू नको डबल टिबल इसको छोड़ ए इसको छोड़ ए राजू तो बघ ना त्याला पकडून राजू ठेवलेलं. इसको हाय खाऊन गेलेली याच्यातलं मास कमी करून याच्यात जरासं लावलं पकड़ के ऊपर लगेच जुगाड पकड़ पकड़ रोमन तू पकड़ मेरे को रोमनिझम जरा ह्याला ह्याला बॅटरी दाखव जरा हे बांधेपर्यंत मी जरा ही जागा बघतो बादली बघतो बॅटरी कशी दाखव बॅटरी तू घेऊन गेला हां ऐसे दिखाई हा? आणि ही जागेची जी नड असताना ती आमचे शोधतात ते हे माणूस लकी कांबळी ते आमका सांगतात जागा खय खय टाकूची त्याच्यानुसार आपल्याक गावतात ते खेकडे खय खय असतात ते म्हणजे जागेची पुरेपूर माहिती आहे ते का जागेची माहिती आहे म्हणून तो हां. घेऊन येईल तुम्हाला हां हे बघा ह्यो लकी कांबळी दिसता तो मालवणी लाईफ यूट्यूबवर मोठे ती काढ आणि होईल ती दाखवले टाक प्रकाश योजनेच्या भूमिकेत लकी कांबळी आणि प्रेक्षकांच्या भूमिकेत बिंदास मुलगी सन्मान बिन्मान केला की नाही हा सन्मान खेकडो करणार असतो तुझो सन्मान आता बॉट कट करून बॉट दाखव गेलेलं ते का काय हे इकडे दाखव लॉक टाकतो भाई लॉक लॉक टाकतं लॉक बघ लकी काय करता लॉक टाकतो लॉक म्हणजे
ती आता कुर्ली जास्त नखरे नाही करणार. कंपनीचे लॉग आहे गोदरेज. भाई कुर्ली पळून नको जाऊ दे आतमध्ये घुसल. कसं बघत पहिल्यांदाच या करताय बघताय परत पडलं. ऐकलं का गोटो करून टाकलं ना लकी आता. तो म्हणजे माणसाची गवळ म्हणतो माणसाच्या हातात आलेली. वाघ नसतो. अशीच धरून ठेव. तू हात पकड तिथं. वरना टाक. तू हात पकडला ना, सोडी तर डेंगू नाही तर टाक रे रोमन. ही भारी. एक गेला, अजून एक सोड. हो असं टाकता. लॉक टाकूया की ही लॉक करूची पद्धत. आता थोडं एंगा वळवळाचं नाही जास्त. ओके. नाही हे पकडू नाही शकणार आता. सोड आता ते उघडीत? पणच नाही होणार. सोड बघू. बघ ही गर्दी पलटून दी. मी लॉक टाकण्याच्या लॉक फालतोय. अरे ते छट्टे कोण पकड. हो जाड वाटतंय आणि हो बारीक वाटतंय. एक मसाल. आता काय करू. ह्याच्यात जास्त बायसेप मारता वाटतं आणि ह्याच्यात तोंड बना तिचं. तुम्ही लोक काटू नका. इसमें डालना उसको, क्यों ऐसा कर रहा है. टाकू. हे नकरी नको आईवर ती पण चल जा. टाका लॉक एक्सपेरिमेंट नको आपल्याला. मिशन फेल गेलं. लॉक छोटं झालं. चला जाड पाहिजे. बरोबर नाही जाड पाहिजे. चलो नेक्स्ट. हे कुठच्या कंपन्यांचं काय माहित नाही. एवढंच मास कसं उरलं. गेली ती खाऊन गेली ती. एवढं मासच नव्हतं. नाही एवढाच लावला होता आपण. नाही रे. जास्त लावला वाय. ते टाकू नको आधी. आधी काढ नंतर टाक. नाहीतर आवाज अंदाज येते. ते ब्रिजवर टाकायचं. काढूया ना काही. ह्याला म्हणतात पगोली. आम्ही पगोली म्हणतो किंवा झिली म्हणतात. काही झाबडी म्हणतात. वेगवेगळी नाव आहे. पाग पण म्हणतात ना रे. त्याने बघ हे असं असतं. ह्याला रिंग असते आणि हे बास्केटबॉलचं नेट कसं असतं. आमच्याकडे जिली म्हणतात. जिली. आणि याच्या सेंटरला ना हे जे मास लावलंय ना, हे बेबी शार्कचा मास आहे. त्याला ती अट्रॅक्ट होते त्याच्या वासाला. तुला आता वास येत असेल तिचा. आणि त्याच्यात ना ऑइल कंटेंट असतात. तर जेव्हा फ्रेश असतं ना, ते पाणी जेव्हा फ्लो होतं तेव्हा त्याचं ऑइल आहे ना इतर पसरतं इकडे तिकडे. त्याच्या वासावर कोणी जवळ येतं. पीठ नाही लावतात. ह्याला कोंबडीचं मांस लावतात. पाताडे म्हणतात ते. किंवा मग ह्याला जबरदस्त कॅच असतो. नाहीतर एकदम असलं तर बकऱ्याचे कान वगैरे असतात ना ते ते पण लावतात. ह्याच्यामध्ये येऊन जेव्हा ती खात बसते ना, जेव्हा आपण उचलतो तेव्हा ती ट्रॅप होते. सिम्पल टेक्निक आहे. आणि त्याला रशी असते. स्टार्टिंगला टाकते. वास येतो का रे. आता जेटा गावाला व्हेरी नाईस. चल बादली बादली दे. नको ही बस झाली. बबन्या बादली टाक. ना दोन होत्या. हे बघ प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का. हे जे मांस आहे ना ते लांब ओढून घेऊन जाते. ते एकत्र करून नेहमी बांधलं पाहिजे. आता हे गौरी हे मांस बाहेर नेलं ना, हे बघ इथे मी पाय बघ माझा. तर प्रॉब्लेम काय होतो, कुर्ली बाहेर बसून खाते मग ते. आतमध्ये बांधलं पाहिजे. आतमध्ये बांधलं पाहिजे. ते सगळं एक करून व्यवस्थित बांधलं पाहिजे. टेक्निक.
बंद कर. एवढे मोठे मोठे टेक्निक बघू. सो ॲट द एंड अँड लास्ट एकदा एंड म्हणजे 3-4 वेळा ती कुर्ली रिटर्न जात होती. तिला शेवटी आता पण आम्हाला ती नाही मिळालेली. आता पण ती पगोलीतनं पळून गेलेली. शेवटी पगोली उलटी सुलटी करून त्याला घालून बाहेरची पुन्हा पगोली टाकून काढली अशी पाण्यात जाऊन. मी गेलो का? यहाँ पे गौरी पवार दूसरे के परडे के इधर जाते हो गो वाद होतील भाव की तो वाद होते तर या असा लकी दादाचा परडा रायवल हाय अरे धुवून खा मेल्या धुवून खा असा करतो वाय हे बघ मी नाही देऊच और ऐसे आपको इस जगह पे ऐसा कोकन में आए हो तो आंबा मिल सकता है और यहाँ पे आपको संडास की टाकी है और यहाँ पे नारळ है लकी दादा के घर में नारळ है. राजापुर से मंगाया हुआ रोमन है. रत्नागिरी से मंगाया हुआ रोमन है. WW का रोमन वहाँ है, रत्नागिरी का रोमन यहाँ है. 24 तास पाणी होय. वो लकी दादा होय. वो लकी दादा होय. अरे गौरी पवार है. हमको तो कल की फिक्र तो राती वो तो मैं आग लगा था हर हंसों को हंसते सीता था वो कहाँ से आया था वो. कोकणात एवढा गरम होता की मालवणीला सर्व लकी कांबळी यांनी घराच्या बाहेर येऊन थंड पाण्याने आंघोळ करूची इच्छा पूर्ण केली. चला आता जावा. जेवणाचा वय थांबतालाच काय